तर नमस्कार मित्रांनो, ई फॉर इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत की कोणकोणते आपल्याला ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करताना व कॅफ्रॉनचा फॉर्म भरताना कोणकोणते आपल्याला कागदपत्रे लागणार आहे याबाबत आज आपण बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर फर्स्ट आपल्याला SCC म्हणजेच 10वीचं मार्कशीट व प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर HSC 12वी मार्कशीट, जर आपण 12वी केली असेल तर आपल्याला 12वीचं मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर डिप्लोमा मार्कशीट, ऑल सेमिस्टरचं आपल्याला मार्कशीट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिप्लोमा पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा लागतो, म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट पण लागतं आपल्याला. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पण लागतं, म्हणजे राष्ट्रीय तत्त्वाचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला असला तरी चालतो आहे, नाहीतर पासपोर्टसुद्धा आपल्याला चालतो तेथे. त्यानंतर आपल्याला डोमेसाईल लागतो, म्हणजेच रहिवासी दाखलासुद्धा ॲडमिशनच्या वेळेस लागतो. आधार कार्डसुद्धा लागते, पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर जातीचा दाखला. जर तुम्ही जातीमध्ये असाल, म्हणजेच SC ST NT VGNT SBC SBC यामध्ये जर असल्यास तुम्हाला जातीचा दाखला लागतो. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुमचं असेल तरच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची गरज आहे. त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा लागतं, जर लागू असल्यास तरच ते गरजेचं आहे. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, जर तुमच्या शिक्षणात खंड असली तरच इथं आपल्याला गॅप सर्टिफिकेट गरजेचं आहे अथवा नाही. उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागतो आपल्याला, 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असा आपल्याला काढावा लागतो. तर ही आहेत आपली डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. तर ही तुम्ही लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे, कारण 15 जून ते 18 जूनच्या दरम्यान आपला रिझल्ट लागणार आहे किंवा 14 जूनलाही लागू शकतो. त्यामुळे हे जे आवश्यक कागदपत्रे आहेत हे तुम्ही लवकरात लवकर काढाच. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.